गावचे सगळे जे काही मुद्दे काढलेले आहेत गावकऱ्यांनी, कारण का गावातल्या मीटिंग मध्ये मी फक्त गावकरी जे काय त्यांचा पवित्र आहे ते मी ऐकून घेतो. माझे मुद्दे मी काही जास्त शेअर करत नाही, किंवा मी माझं जे भूमिका असते ते माझी ऐकून घ्यायची भूमिका असते. कृष्ण आंधळेला अटक करायचा मुद्दा आहे, त्याला अटक केलं पाहिजे. कारण का तो अटक नाही केला तर आत्ताच मागच्या 8 दिवसात अशोक मोहिते नावाच्या तरनळीच्या एका युवकाला त्याच्या मित्रांनी कोयत्याने मारहाण केली. तो 4 दिवस बेशुद्ध होता. त्याला परवा दिवशी सुट्टी झाली, आम्ही सुट्टी होताना गेलो होतो. तर असे जे प्रकार घडत आहेत, त्यामुळे त्याला अटक केलं पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. विशेष सहकारी वकील साहेब जे आहेत, त्यांची फाईल मुख्यमंत्री साहेबांच्या टेबलला आहे. लवकरच ती मंजुरी येईल आणि त्यांचं कामकाज चालू होईल. हे गावकऱ्यांनी मांडलेले मुद्दे तर आत्ताच पण मला जे माहिती आहे मी ते तुम्हाला लगेच त्याच्याला सांगतोय. तर नळीच्या एका युवकाला, तसंच आरोपींना सहकार्य करणारे जे लोक आहेत, कोणी पैसे पाठवलेत, कोणी त्यांच्या गाड्या लपवल्यात, कोणी त्या 6 तारखेला 9 तारखेला त्यांना कॉल केलेत, या आरोपींचं काय करता येतंय हे प्रशासनानं प्रामुख्यानं बघितलं पाहिजे, असं देखील याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर हा सदरील प्रकरण जे आहे आपलं, ते जलद गती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घेतलं पाहिजे, अशी देखील माहिती आहे. घटना घडल्यानंतर संतोष देशमुख यांना घेऊन पोलीस फॅन केजकडं हॉस्पिटलला किंवा दवाखान्यात घेऊन येताना या दिशेनं न येता कळमच्या दिशेनं जात होती. हे काही गोष्ट कळालेली नाहीये गावकऱ्यांना, तर त्याविषयी खुलासा पाहिजे की तिकडं कळमच्या दिशेने वाहन का जात होतं, ती गाडी का घेऊन जात होते. त्याच्यानंतर वाशीचे PSI घुले यांनी आरोपींना फोन केलेला आहे की या या ठिकाणी गाडी सोडा आणि तिथून तुम्ही पळून जा, असं एक तपासात पण उघड झालेलं आहे आणि ते देखील याच्यामध्ये गावकऱ्यांनी मांडलेलं आहे. त्याच्यानंतर जे अवादा कंपनी आहे पवन चक्कीची, त्या अवादा कंपनीची भूमिका काय, म्हणजे फिर्यादीची असो किंवा कंपनीचे जे मालक आहेत मित्तल साहेब आहेत, त्यांची भूमिका ह्याच्यात काय आहे हे देखील ह्याच्यात सांगितलंय. आणि घटना घडली त्या दिवशी ट्रॅफिक हवालदार फड हे रोजच्या रोज तिथं असायचे टोल नाक्याला, पण त्या दिवशी नेमके ते तिथं गैरहजर होते, याची पण माहिती आम्हाला भेटली पाहिजे. अशा एक प्रमुख मागण्या ह्या गावकऱ्यांनी मांडलेल्या आहेत. आणि बेसिकली तपास आहे 8 दिवसाचा पहिल्या, त्यावर पूर्ण प्रश्नचिन्ह आहे की त्यांनी तपास CID ला SIT ला काय दिलाय. बऱ्याचशा गोष्टी ह्या आहेत समोर आल्या गेलेल्या दादा, नाहीत. आपण बघतो की आजच ग्रामस्थांची बैठक झाली. आता उद्या सुप्रिया सुळे तुमची भेट घेणार आहे. त्या भेटीमध्ये तुम्ही काय चर्चा करणार आहात, त्याच्याकडे काय मुद्दे मांडणार आहात? त्यांनी संसदेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं हा देशमुख हत्याकांडाचा मुद्दा मांडलेला आहे. आणि त्यांनी ते समजून सांगितलेलं आहे की हा घटना घडल्यानंतरचं किंवा घटना घडायच्या अगोदर कशा प्रकारचं वातावरण इथं आहे, कशी अराजकता पसरलेली आहे, या संदर्भात त्यांनी मांडलेलं आहे. आणि आम्हाला आता त्यांनी काय इथं त्या येत आहेत, तर आम्ही सुरुवातीला त्यांची काय भूमिका आहे, त्यांच्याकडे काय माहिती आहे, त्या काय आम्हाला गावकऱ्यांना मार्गदर्शन करतात याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. आणि ज्या मागण्या आहेत आमच्या गावकऱ्यांच्या, त्या आजच्या मीटिंग मध्ये न घेता त्याचे एक वेगळे मुद्दे शॉर्ट आउट करून ते मुद्दे सुप्रियाताईंना गावकरी देत आहेत. आणि मग ते उद्या समोर येईल की काय मुद्दे आहेत ते. दादा, आजच्या बैठकीमध्ये आपल्या आजच्या जी आपली मिटिंग झाली गावकऱ्यांची, त्याच्यामध्ये तुम्ही एक मुद्दा असा प्रामुख्याने मांडला होता की पहिल्या 8 दिवसामध्ये जो काही तपास झाला या सगळ्या तपासावरच तुमचा थोडासा डाऊट आहे, किंवा त्या अनुषंगाने तो तपास जर वेळेवर झाला असता तर हे सगळे आरोपी आज गजाआड असते. जो एक कृष्ण आंधळे फरार आहे तो देखील आज तुरुंगामध्ये असता. तो खूप मोठा मुद्दा आहे, म्हणजे जराशी शंका नाही त्याच्यावर, खूप मोठी शंका आहे. कारण का कुठलीही गोष्ट पोलीस स्टेशनला घडली चुकीची, तर या आरोपींचे सर्रास फोन येत होते PI साहेबांना, PSI साहेबांना, सगळ्या यंत्रणेला. मग खरी जरी म्हणजे खरा जरी गुन्हा कोणी करायला गेलेला असेल, अन्याय अत्याचार झालेला, तरी पोलीस यंत्रणा ही त्या आरोपींना विचारल्याशिवाय कुठलाच गुन्हा नोंद करून घेत नव्हती. हा इतिहास आहे, खूप घटना आहेत, त्याचे काही पुरावे देखील आमच्याकडे आहेत. आणि त्यांचा अभय असल्यामुळं, त्यांची परमिशन असल्यामुळं, किंवा ते जे गुन्हा करत होते आरोपी, त्याला कुठंतरी शिक्षा न दिल्यामुळं हे पुढचे अनेक गुन्हे
घडत गेलेले आहे त्याला सर्वस्वी कारणीभूत, सर्वस्वी जिम्मेदार हे यंत्रणा आहे. दादा, आपण बघतोय की जसं तुम्ही आता उल्लेख केलेला आहे की हा कृष्णा आंधळे जो आहे तो कागदोपत्री फरार आहे, परंतु काही दिवसांपूर्वीच एक सीसीटीव्ही फुटेज जे वाल्मिक कराड सोबतचं होतं त्यामध्ये PI राजेश पाटील सुद्धा दिसतोय आणि त्याच्यासोबत तो कृष्णा आंधळे सुद्धा दिसतोय. जर आपण पाहिलं तर सीसीटीव्ही फुटेज ती तपास यंत्रणांकडून दखल घेतली जात नाही असं तुम्हाला वाटतं का? आणि दुसरा एक प्रश्न, आज न्यायालयाने सांगितलेला आहे, कालच सांगितलेला आहे की हा जो कृष्णा आंधळे आहे त्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश सुद्धा न्यायालयाने दिलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी आता कृष्णा आंधळे शरण येईल अशी शक्यता तुम्हाला वाटते? तो शरण येण्यापेक्षा त्याचा आता पहिले 2 वर्ष आणि आताचे 2 महिने, 2.25 महिने, एक आरोपी आता त्यांना शोधत नाही, पण त्यांच्या एक लक्षात यायला पाहिजे होतं की मागच्या 2 वर्षात फरार असताना तो ऑफिसमध्ये बसतोय का? कुठल्या पोलीस प्रशासनाला असं वाटलं नाही? गंभीर गुन्ह्यामधला हा फरार आरोपी आपल्यासोबत चहापानी करतोय, एका ऑफिसमध्ये बसतोय, तिथं काय काय गोष्टी घडतायत, याची जिम्मेदारी सर्वस्वी आरोपीची नाही. याची सर्वस्वी जिम्मेदारी जे पोलीस यंत्रणा होती, जे काही ते लोक बसायचे उठायचे, त्यांनी एवढा अभय दिल्यानंतर तो कधीतरी त्याला वाटेल का आपण जे काम करतोय ते चुकीचं आहे? त्याला अभय दिल्या गेल्यामुळं त्यांनी असे अनेक गंभीर गुन्हे घडवलेले आहेत. खूप गरीब लोक आहेत, काही जन जे पीडित आहेत, त्यांच्या मागं पुढं कोणी नाही, घरात एकच माणूस आहे, ते कोणाकडे न्याय मागणार? अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. आज जे मसाजोग गाव सगळं 2-2.5 महिन्यापासून एका जागेवर बसून आहे. जे भूमिका घेत आहेत ते तुम्ही बघितलेलं आहे. आणि एकदम संवेदनशील पद्धतीनं, एकदम चांगल्या पद्धतीनं, कुठं कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा नाही झाली पाहिजे हे सगळा विचार करून हे करत आहे. तर याला जे जिम्मेदार आहे त्या आरोपींना पोचण्यासाठी ही यंत्रणा आहे. आणि आम्ही वारंवार म्हणतोय प्रामुख्याने की पहिले 8 दिवस, कारण का सगळ्या यंत्रणेला जास्तीत जास्त प्रमाणात या आरोपींचे जे फोन येत होते, तर याचमुळे येत होते की त्यांना हे नवीन नव्हतं. हे गुन्हा करणं, हाफ मर्डर करणं, अपहरण करणं, खंडणी मागणं नवीन नव्हतं. त्यांची सगळी सेटलमेंट होती. आता त्या दिवशी PI महाजन साहेबाला एक कळायला पाहिजे होतं की मोबाईल त्या आरोपीचा ट्रेस केल्यानंतर चिंचोली माळी या टावर खाली आहे, आणि पूर्ण गावकऱ्याला त्याच्या विरोधा दिशेला तपासासाठी पाठवलं. जर तेच सांगितलं असतं की चिंचोली माळी यासारखं म्हणजे या टावर खाली हे आरोपी आहेत, तर कदाचित म्हणण्यापेक्षा 100% जे माझे भाऊ आहेत त्यांचा जीव वाचला असता आणि ही गंभीर घटना घडली नसती. या आरोपींचे दादा, तुम्ही आणखी एक म्हणालेला आहात फोन की येत पोलीस यासारखं स्टेशननं म्हणजे या तातडीनं टावर खाली CID कडे तपास का दिला, असा सुद्धा आज जेव्हा तुम्ही बोलत होतात बैठकीमध्ये तेव्हा तुम्ही प्रश्न उपस्थित हे केलेला आरोपी होता. आहेत, कारण त्यांना सगळं माहित होतं म्हणण्यापेक्षा 100% की आता आपल्यावर आता जे आम्ही आज गोष्टी मांडतोय ते त्या पण वेळेस मांडल्या असत्या. मग एकदा हात वर केले, हात झटकले, की मग आता जे आम्ही त्यावेळेस नंतर गेलो, आम्ही कावत साहेबाकडे पण गेलो होतो, तर ते म्हणले तपास आता सगळा CID करत आहे, SIT करत आहे. मग आपण पोलीस यंत्रणेला काही बोलू शकतो का? ते माझे भाऊ आहेत त्यांचा जीव वाचला, नाही बोलू शकत. आणि मग आता आम्ही अजून एक विनंती करणार आहेत उद्या, की जो पोलीस यंत्रणेनं तपास हँडओव्हर केला तो कुठल्या प्रकारे केला, तो काय केला, त्याची आम्हाला डिटेल्स पाहिजे आहे आणि आम्ही ते डिटेल्स घेणार आहोत. म्हणजे तिथंच आम्हाला कळणार आहे, कारण खूप मोठ्या गोष्टी त्यांच्याकडून राहून गेलेल्या आहेत. त्यांना अपेक्षित असं होतं की एवढी गंभीर घटना घडलेली असताना त्या रूटवरच्या जिथं जिथं आरोपी बसत होते पोलिसांसोबत, तिथले CCTV फुटेज हे त्यांनी काढून द्यायला पाहिजे होते. हे जनतेने काढले, प्रसार माध्यमांनी काढले, म्हणजे हे खूप दुर्दैव आहे समाजाचं. कुठेतरी ज्या समाज रक्षकांनी ह्या गोष्टी करायला पाहिजे होत्या, तर ते जनतेने त्या गोष्टी केल्या, प्रसार माध्यमांनी केल्या. तर ह्या गोष्टी ह्या त्यांना काढल्या पाहिजे होत्या. आणि मी अजून एक गोष्ट CID SIT ला बोललेलो आहे, जर तपासामध्ये त्यांनी तुम्हाला काही कच्चे दुवे सोडलेले असले, त्याच्यात जर तपासात कुठं कमकुवतपणा आला आणि जे काही पुरावे आहेत, काही पुरावे हे गावकऱ्यांनी ठेवले आहेत, जर यांना तपासामध्ये काही ठोस भेटलं नाही एखाद्या गोष्टीची तपास करण्यासाठी आणि आम्ही तपास पूर्ण झाल्यावर जर दाखवलं, तर त्याचा सर्वस्वी जिम्मेदार हे सगळ्या यंत्रणा राहणार आहेत. म्हणून आम्ही त्या देखील गोष्टीला सतर्क आहोत. दादा, आताच तुम्ही सुद्धा सीसीटीव्ही फुटेजचा उल्लेख केला आणि आम्ही माध्यमकर्मी म्हणून पण हा प्रश्न वारंवार असा उपस्थित करतो की सीसीटीव्ही फुटेज कोठडी संपायच्या 1 दिवस अगोदर समोर येतं, मात्र या सीसीटीव्ही फुटेजचा उल्लेखच
सीआयडी आणि एसआयटी जी आहे ती कस्टडीच्या वेळेस किंवा कोर्टामध्ये करतच नाही, या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहताय? आता ह्याच्यामध्ये काही गोष्टी SIT CID याचा इतक्या चांगल्या पद्धतीने करत आहे. आपण दिलेला CCTV फुटेज तर सपोर्टेड साठी होणारच आहे. कारण का त्या दिवशीचा CCTV फुटेज, त्या तारखेचा FIR, त्या तारखेची घटना घडलेली, या सगळ्यांचं जे जुळवाजुळव आहे ते एकदम परफेक्ट आहे. त्यांचं म्हणणं असं आलं की आरोपी ज्या गोष्टीमध्ये पक्का झालाय त्या गोष्टीसाठी ही गोष्ट सपोर्टेड आहे. तरी देखील आम्ही शासकीय पंच नेमून ती जे CCTV फुटेज आहे ते त्यांना सुपूर्द केलेले आहेत आणि त्याचा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने विटनेस म्हणून उपयोग होईल. दादा, या प्रकरणामध्ये आपण पाहिलं की सातत्यानं सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडलेली होती. अनेक जनआक्रोश मोर्चामध्ये ते स्वतः सहभागी झालेले होते. आणि याच्यात एक बातमी येते की जे सुरेश धस आहेत ते धनंजय मुंडेंची 2 वेळा गुप्त भेट घेतात. या भेटीकडे तुम्ही कसं पाहताय? आज प्रामुख्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्हाला पण ती गोष्ट माहित आहे, मला पण माहित आहे. मी एक संतोष अण्णा देशमुख जे गावचे प्रमुख होते, कुटुंब प्रमुख होते, त्यांनी आपल्याला काय शिकवलंय, त्यांनी आपल्याला काय संस्कार केलेत, आपण जी भूमिका मांडतोय त्याच्यामध्ये कुठं तुम्हाला अशी गोष्ट दिसली नसेल की आपण इकडं तिकडे विषय कधी जाऊ दिलाय. न्याय हा प्रामुख्यानं आपल्याला पाहिजे आणि आपण त्याच्या बाजूला आजूला जात नाहीत. ज्या घटना घडत असतील या तपासादरम्यान त्या 100% समोर आल्याशिवाय राहणार नाहीत. अवघ्या काही दिवसातच अजून काही गोष्टी समोर येतील आणि या लढ्यामध्ये सगळे आहेत. मग या लढ्यामध्ये सगळे असताना एखादी चूक झाली तर गावाला, देशमुख कुटुंबियाला त्याच्यावर काय बोलावं किंवा ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत पहिल्या, एक प्रश्न पडतो आणि आमची भावना एक आहे की ज्या लढ्यामध्ये सगळेजण आलेले आहेत ते आमच्या लढ्यात शेवटपर्यंत राहावे. मी त्यांना विनंती करतोय आणि ते राहणार आहेत अशी आम्हाला विश्वास देखील सर्वांकडून आहे. त्या दादा, या भेटीनंतर भेटीनंतर तुमचं तुमची आणि धसांशी सुरेश धसांचं काही बोलणं झालंय का? माझं त्यांच्याशी जास्त काही या विषयावर बोलणं झालं नाही, पण त्यांनी SIT कडे एक पत्र दिलेलं आहे. ते पत्र त्यांना जे आमचं शिष्टमंडळ आहे गावातलं त्यांनी ते पोहोच केलेलं आहे. मग त्याच्यात जे काही मजकूर आहे ते लवकरच समोर येईल. म्हणजे आपल्याला त्यांची काय भूमिका आहे पुढची हे त्या पत्राद्वारे कळणार आहे. दादा, संतोष देशमुखांच्या कन्या आणि तुमची पुतणी वैभवी देशमुख यांची आता 12वीची परीक्षा सध्या सुरू आहे. त्यांनी पहिल्या 2 पेपर जे आहेत ते पेपर देखील दिले. तिच्या मनाची आता अवस्था काय आहे आणि कुटुंब म्हणून तुम्ही तिला कसा मॉरल सपोर्ट करताय? मी एवढंच सांगेल यावर की जे सगळे लेकरं आहेत आमच्या कुटुंबातले, मला 2 मुलं आहेत आणि माझ्या भावाला 1 मुलगा आणि 1 मुलगी, माझी पुतणी वैभवी. तिच्या परीक्षा चालू आहेत सध्या. तर त्याला मी परीक्षेच्या अगोदर 8 दिवसापासून त्याच्यावर कसं कॉन्सन्ट्रेशन ठेवता येईल आणि तिला कशा चांगल्या पद्धतीनं परीक्षामध्ये व्यवस्थित परीक्षा देता येईल या संदर्भात तिला सांगितलेलं आहे. तिला प्रसार माध्यमांच्या समोर मी थोडं आणण्याचं टाळत आहे. आज 3रा पेपर होता. चांगल्या पद्धतीने सोडवला असं तिने मला सांगितलं आणि यापुढे हे जे सगळे लेकरं आहेत त्यांना कुठलीही उणीव, हे कुटुंब तर आहेच, पण हे जे गाव आहे ते भासू देणार नाही. आपल्याला जे भाऊ आहेत ते आज आपल्याला कसेच परत येणार नाहीत, पण त्यांचे विचार, त्यांचे संस्कार हे मात्र आपल्याकडे कायम राहणार आहेत आणि तसंच त्यांना जे सपोर्ट करणार आहेत सगळे गाव आणि आपण ते कायम करणार आहोत. दादा, आडस विद्यालयाकडून अश्विनी देशमुख जे आहेत त्यांना नोकरी ऑफर करण्यात आलेली होती कनिष्ठ लिपिक पदाची. आता तुम्ही काही स्वीकार वगैरे केलेला आहे का, किंवा तुमची पुढची या संदर्भामध्ये काही मागणी आहे का शासनाकडे? नाही, शासनाकडं आम्ही जे मागतोय, आमचं जे गाव मागतंय ते न्याय मागतंय. हे इतक्या लवकर न्याय भेटला पाहिजे. त्याच्याशिवाय ज्या काही बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यात जास्त गावाला आणि आम्हाला पण इंटरेस्ट नाही. आता ज्याच्या त्याच्या भावना आहेत, ज्याला त्याला एक कुटुंबाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे की हे कुटुंब रस्त्यावर नाही पडलं पाहिजे, कुटुंब हे स्टेबल झालं पाहिजे. पण जो समाज आहे तो समाज एवढा गांभीर्याने या गोष्टीकडे बघत आहे की तो कुठलीही गोष्ट, लेकरं असतील, आम्ही असतो, आम्हाला कुठल्याही गोष्टीत ते कमी नाही पडू देणार कुठलीच गोष्ट. आणि आम्ही देखील आमच्या अपेक्षा खूप छोट्या आहेत, स्वप्न खूप छोटी आहेत. आम्हाला जे लेकर आहेत त्यांना शिकवायचं आहे, चांगल्या पद्धतीने त्यांना मोठं करायचं आहे, यातून त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न करायचा आहे.
तर हे आमचे प्रामुख्यानं एक उद्देश आहे त्या गोष्टीचे आणि आम्ही पुढची भूमिका ती आहे. दादा मध्यंतरी तुम्ही वाल्मिकची बी टीम असं एक साधारणतः ते खूप गाजल्याचं पाहायला मिळालं होतं की त्यांच्याकडून तुम्हाला देखील धमक्या आल्या होत्या, तर अजूनही तुम्हाला अशा धमक्या येत आहेत का? आणि ही बी टीम नेमकी अत्यंत दुर्दैव आहे, जी घटना घडली त्यावेळेसपासून आता जे गाव आहे आणि मी त्याचा भाऊ म्हणून आहे, तुम्ही मागच्या 70 दिवसापासून बघत आहात. आम्ही कुठलाही उद्रेक करायचा प्रयत्न करत नाहीत. आमची जी लँग्वेज आहे, आम्ही जे व्यक्त होतोय, त्याच्यामध्ये विनम्रपणा किती आहे हे पण तुम्ही बघितलेलं आहे. तर याच्या अपोज जे जे आरोपींचे समर्थक आहेत, जे आरोपीला जे मानतात, त्यांचे जे चुकीचे कामं करतात, त्यांना जे समर्थन देतात, ते लोक अक्षरशः अजून पण त्या लोकांचे स्टेटस ठेवतात. आरोपी सुनावणीला आला तर हे आरोपीचं मनोधैर्य कसं वाढेल याचा प्रयत्न करतात आणि जे पीडित कुटुंब आहे त्याला कुठेतरी असं दाखवून देतात की हे झालेलं जे आहे घटना ती बरोबर आहे आणि बघू काय होतंय, अशा त्यांच्या भावना आहेत. दादा, या प्रकरणामध्ये कुठेतरी राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा होताना पाहायला मिळतात. कुठेतरी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं हे जे गांभीर्य आहे या आरोप प्रत्यारोपामुळे कुठेतरी कमी होते असं तुम्हाला वाटतंय का? राजकारणाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आम्ही थोडंही लक्ष देत नाही आणि जे लोकप्रतिनिधी आहेत राजकीय त्यांच्याकडून आम्ही आता मला सांगा एखादी गोष्ट आम्ही तुम्हाला मांडतोय आणि तुम्ही ती प्रसार माध्यमाद्वारे दाखवली तर आमचा काही ब्लेम राहणार आहे का तुमच्यावर की आम्ही हे तुम्हाला मांडायला सांगितलं होतं आणि ते तुम्ही मांडलं नाही. तसे काही प्रकार आहेत, काही गोपनीय गोष्टी आहेत जशा एसआयटीच्या सीआयडीच्या आहेत, तसं मला पण तुमच्या पुढे व्यक्त होता येत नाही. म्हणून आपलं जे काम आहे आपल्या कामात जे प्रामाणिकपणा आहे त्यांचा ते करण्यावर आमचा जास्त भर आहे आणि ज्या बाकीच्या गोष्टी चालू आहेत त्याला जर आपण बोलत बसलो तर आपला जो फोकस आहे तो फोकस कुठेतरी इकडे तिकडे जाऊ नये म्हणून आम्ही त्या गोष्टीवर कमी विचार करतो. आणि आज जशी मीटिंग झाली, आज जशी बैठक झाली गावकऱ्यांची, त्याचप्रमाणे गाव, कुटुंब आणि समाज हा एवढा खंबीर आहे की तो न्याय घेतल्याशिवाय पाठीमागे सरकणार नाही, पाठीमागे फिरणार नाही आणि न्यायच घेणार ही त्यांची भूमिका कायमची आहे असं गावकऱ्यांनी आज व्यक्त झालेले आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये दादा म्हणजे संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर अतिशय अमानवी आणि निर्घृण पद्धतीनं ही सगळी हत्या झाली की ते फोटो सुद्धा आम्ही प्रसारित करू शकत नाही, इतक्या भयावह पद्धतीने ती सगळी हत्या झाली. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती व्हावी अशी साधारणतः मागणी सर्व स्तरातून होताना पाहायला मिळते. कुटुंब म्हणून आपण देखील हीच मागणी करताय की उज्ज्वल निकम हेच सरकारी वकील म्हणून या खटल्यामध्ये नियुक्त व्हावेत. याच्यात असा भाग आहे की जर एमसीओसी याच्यामध्ये जर ऍड नसता किंवा एमसीओसी लागलेला नसता तर आपल्याला मग याच्याच अगोदर 1 महिना अगोदर आपल्याला वकील साहेबांची नियुक्ती करणंच होतं. तिथं आपण वाट बघितली नसती. पण हा तपास 180 दिवसात करायचा असल्यामुळे याला थोडा वेळ आहे. म्हणून काही गोष्टी आम्ही थोडं सोसो घेतलेल्या आहेत आणि लवकरच त्यांची नियुक्ती 20-22 तारखेला होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. दादा, आपण पाहतोय की सोमनाथ सूर्यवंशी असेल किंवा अर्थात संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून राज्यभर जन आक्रोश मोर्चे आपण काढताय. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये आपली भूमिका काय आहे? नाही, आमची भूमिका हीच आहे. जे आमची या प्रकरणातली भूमिका आहे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. तशीच आमची एक अपेक्षा आहे त्या शासनाकडून की त्यांना देखील न्याय मिळाला पाहिजे, तपास झाला पाहिजे आणि जे आरोपी आहेत त्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे. अगदी पहिल्या 8 दिवसातला तपास जर दादा आपण सोडला तर त्यानंतर एसआयटी, सीआयडी हे सगळं ज्यावेळी गठीत झालं आतापर्यंत जो हा तपास होतोय या तपासावर तुम्ही समाधानी आहात? समाधान माझं आणि गावचं एकदाच होणार आहे. ते म्हणजे आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि बाकीचे ह्यांचे जे काही समर्थक आहेत, ह्यांचे जे काही चुकीचे कामकारामध्ये जे काही उत्तेजना देणारे आहेत, यांना कायमचा धडा शिकवणं हे ह्यांचं काम आहे. त्यावेळेस आम्ही या गोष्टीवर व्यक्त होऊ आणि त्यावेळेस काहीतरी थोडंफार समाधान लागेल. याच्या अगोदर हे सगळं कंप्लीट होईपर्यंत, सगळे तपास होईपर्यंत आणि यांना फाशी होईपर्यंत आपण समाधानाची गोष्टच नाही केली पाहिजे. कारण का तपासामध्ये पुढं पुढं जाताना काही अडचणी येतात का, कुठे ह्यांचा काही प्रॉब्लेम होतो का हे बघणं देखील तितकंच गांभीर्याचं आहे. प्रामुख्यानं ते आम्ही बघत आहोत. दादा, आपण पाहतोय की आता खरंच संतोष देशमुखांची अत्यंत निर्घृणपणे हत्या झालेली आहे. तुम्ही एक
कुटुंबाची जबाबदारी जी आहे अत्यंत खंबीरपणे सांभाळलेली आहात. एकंदरीत तुमच्या हाताला सुद्धा एक हे दिसते म्हणजे कापूस दिसतो सलाईन लावलेला. तुमची एकंदरीत तब्येत वगैरे कशी आहे? आता विकनेस पण खूप आलेला आहे. म्हणजे तुम्हाला बोलतोय तर मला थोडं अनकम्फर्टेबल फील होतंय. पण तुम्ही सकाळपासून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहात. तुम्हाला बोलणं देखील मला तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून मी तुमच्याशी बोलत आहे. हे सगळं जे काही मेंटली ट्रेस आहे, जे काही फिजिकली प्रॉब्लेम आहेत, बैठकीची सवय नव्हती, जास्त बसण्यात येत आहे आणि त्यातून हे जे काही आहे ते समोर येतंय. पण याच्यामध्ये तुम्हाला एक सांगतो, कुठल्याही स्टेपला जायची वेळ आली, किती जरी त्रास झाला, माझ्यासोबत गाव आहे, समाज आहे, म्हणून ह्या गोष्टी चालत राहतील. ह्या गोष्टी थोड्याफार होतच असतात. तर याकडे लक्ष न देता आपला जे पूर्ण फोकस आहे न्यायाचा, त्या न्यायाचा फोकस कधीही इकडे-तिकडे होणार नाही कुठल्याच कारणाने आणि न्यायापर्यंत हा फोकस राहणार आहे. दादा अगदी आता शेवटचा प्रश्न. उद्या सुप्रिया सुळे येत आहेत. या सगळ्या अनुषंगाने जर आपण पाहिलं, मध्यंतरी पंकजा मुंडेंनी तुमच्या कुटुंबाशी व्हिडिओ कॉल वरून संवाद साधला असं साधारणतः सांगितलं जात होतं. मात्र यावरून बरीच चर्चा होताना पाहायला मिळते की पंकजाताईंनी तुमच्या कुटुंबाची प्रत्यक्ष येऊन भेट घेणं आवश्यक होतं किंवा दुसरे जे मंत्री आहेत धनंजय मुंडे यांनी तिथे येणं गरजेचं होतं आणि बावनकुळेंनी ज्यावेळी मुंडे आणि धसांची भेट घेतली त्यावेळी या सगळ्या याच्यामध्ये या सगळ्या नेत्यांनी तुमच्या परिवाराची भेट घेणं जे आहे ते महत्वाचं होतं असं बोललं जातंय. तर आता पंकजाताईंचा काही संपर्क झालाय किंवा त्या भेटायला येत आहेत असं काही आहे? प्रामुख्याने ह्या गोष्टीवर मी एक उत्तर देतो चांगलं. पंकजाताई ज्यावेळेस त्यांनी व्हिडिओ कॉल केला होता, त्यावेळेस माझ्या वहिनी त्यांना म्हणल्या होत्या की न्याय मिळाला की तुम्ही हक्काने या, न्याय मिळवून. आणि जे आपण बोललात की उद्या सुप्रियाताई येणार आहेत. आमची सगळ्यांकडून एकच भावना आहे की तुम्हाला न्याय देताना तुम्ही एक वेळेस सांत्वन करायला आले नाही आले तरी जमतंय. पण तुमची प्रामाणिक भावना जर असेल की या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे, तर त्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. न्याय मिळाला पाहिजे, फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असं सर्वसामान्य माणूस देखील बोलतो. पण जे जिम्मेदार व्यक्ती आहेत, जे संविधानिक पदावर आहेत, जे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी असं म्हणून मला भागणार नाही. ते काय करतात? त्यांच्याकडून काय अंमलबजावणी होते? ते शासनात आहेत, ते प्रशासनात आहेत, ते एक अधिकारी आहेत म्हणजे अधिकार आहेत त्यांच्याकडं. तर आम्हाला कुटुंबियाला अशी अपेक्षा आहे, की वेळोवेळी त्यांनी या गोष्टीचा फॉलो घेणं पण गरजेचं आहे. फक्त जर सगळे म्हणले महाराष्ट्रातले लोकं, की न्याय मिळाला पाहिजे आणि आपण काहीच नाही केलं, तर न्याय मिळणार नाही. त्याला प्रत्यक्षदर्शी कुठली ना कुठली भूमिका घेऊन पुढं गेलं, तर आपल्याला न्यायाच्या भूमिकेमध्ये कुठेतरी असं वाटेल, की हे न्यायाच्या भूमिकेमध्ये पुढे-पुढे जात आहेत. खूप खूप धन्यवाद दादा, तुम्ही टॉप न्यूज मराठीशी बोललात. विकनेस असताना सुद्धा तुम्ही इतकी विस्तीर्ण अशी मुलाखत दिलीत. हे होते दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, की ज्यांनी स्पष्टपणे असं सांगितलेलं आहे की न्याय मिळेपर्यंत आपण लढत राहणार. कोणत्याही स्टेपला आपल्याला जावं लागलं किंवा काही आपल्याला करावं लागलं या अनुषंगाने, तरी ते आपण सगळे मिळून करू आणि या लढ्यामध्ये संपूर्ण गाव आपल्या सोबत आहे असंही धनंजय देशमुख जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालं. अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी, खास मुलाखतींसाठी पाहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.